अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो आहोत. शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महत्त्वाचा शासन निर्णय 7,66,00,000चा निधी मंजूर. 18 ऑगस्ट 2026 महत्त्वपूर्ण शासन निर्णय. 17 ऑगस्टचा शासन निर्णय पाहूया सविस्तर. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील शालेय शिक्षण विभागासाठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या ह्या आणि वित्त विभागाच्या बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधीपैकी 7,66,00,000चा निधी संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. नेमका किती निधी मंजूर? शासन निर्णयातील तक्त्यानुसार निधीची रक्कम रुपये हजारात दर्शविण्यात आली आहे. मंजूर निधी 76,600,000 म्हणजेच 76.60 दशलक्ष. भारतीय चलनात एकूण 7,66,00,000. निधी कशासाठी? हा निधी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमिक शिक्षणाशी संबंधित सहाय्यक अनुदानासाठी मंजूर करण्यात आला आहे. शासन निर्णयातील लेखाशीर्षकानुसार अनुदानित माध्यमिक शाळा संबंधित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित खर्चासाठी सहाय्यक अनुदान उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळेच अनुदानित माध्यमिक शाळांमधील वेतनाशी संबंधित आर्थिक तरतुदीला चालना मिळणार आहे. निधी वितरणावर महत्त्वाच्या अटी. शासनाने निधी वितरित करताना काही स्पष्ट अटी घातल्या आहेत. संबंधित शाळा संस्थांनी शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या नियम व अटीपात्रतेनुसार निधीचा वापर करणे आवश्यक राहणार आहे. तसेच मंजूर निधी ज्या उद्देशासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याच कारणासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. निधीचा इतर कारणासाठी वापर करता येणार नाही. निधी खर्च करताना महाराष्ट्र शासनाने वित्तीय नियम, संबंधित शासन निर्णय, परिपत्रके तसेच लागू असलेल्या तरतुदीचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. खर्चाची नोंद व लेखापरीक्षण. मंजूर निधीचा खर्च संबंधित नियमानुसार करण्यात यावा. खर्चाची नोंद योग्य पद्धतीने ठेवणे, आवश्यक ती बिले व कागदपत्रे जतन करणे तसेच शासनाच्या लेखापरीक्षणासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. निधीचा विनियोग करताना मंजूर उद्देशापेक्षा अधिक खर्च होणार नाही याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर राहणार आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्व. ह्या शासन निर्णयामुळे अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी उपलब्ध होणाऱ्या सहाय्यक अनुदानाला आर्थिक आधार मिळणार आहे. यामुळे संबंधित शाळांच्या वेतन खर्चाची तरतूद करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. थोडक्यात आर्थिक वर्ष 2026-27 विभाग शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निधी 76,600 कोटी. एकूण रक्कम 7,66,00,000. उद्देश अनुदानित माध्यमिक शाळांसाठी सहाय्यक अनुदान, वेतनाशी संबंधित खर्च, निधी प्रणाली, बीम्स. शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित नियंत्रक अधिकारी व विभागीय यंत्रणांशी मंजूर निधीचा वापर निर्धारित नियम व अटीच्या अधीन राहून करणे अपेक्षित आहे. शासन निर्णय पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पत्र पाहूया. 17 ऑगस्ट 2026चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. ह्या शासन निर्णयाचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे. हा शासन निर्णय अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.